आणि हे वेलकम टू सन सीड ब्लॉग्स. लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर. हॅलो मित्रांनो, मी सुनीता. वेलकम बॅक टू अवर चॅनल सनसेट ब्लॉग. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आम्ही किती मज्जा केली पूलमध्ये. तर चला आजचा ब्लॉग चालू करूया. तर आम्ही निघालो होतो बीचवरती, पण जाता जाता मला वाटेतच डॉल्फिन राईड भेटली. तर म्हटलं कालचा क्रूजचा एक्सपिरियन्स काही चांगला नव्हता, त्यामुळे आम्हाला इकडं पण डाऊट होतं की डॉल्फिन आहे की नाही. पण म्हटलं चला बघूयात तरी. म्हटलं एवढं आता केलंय तर ह्याच्याने काय होणार आहे. डॉल्फिन राईड घ्यायचं ठरवलं आणि मग आम्ही सर्वजण एक एक करून बोटीमध्ये बसायला गेलो. निघण्या अगोदर आम्हाला सेफ्टी जॅकेट घालायला दिले आणि राईडसाठी आमची बोट निघाली. आम्हाला तर त्यांनी सांगितलं होतं की डॉल्फिन आहे इकडं म्हणून, पण आम्हाला त्याच्यावरती पण विश्वास नव्हता की डॉल्फिन दिसेल की नाही दिसेल. आम्ही तो विचारच नाही केला. मग आम्ही म्हटलं चला बाजूचे पण व्ह्यू छान दिसते, ती नारळाची झाडे छान वाटत होती. आम्ही 11 जण असताना सुद्धा त्यांनी पावटेने 2 माणसं आमच्या बोटीमध्ये बसवली होती. त्यांच्यामुळे आम्हाला थोडं फोटो पण काढायला येत नव्हता आणि मध्येच पाठीमागं पण नाही, एक साईडला पण नाही बसले. मध्येच बसल्यामुळे आम्हाला फोटोच नीट काढायला जमत नव्हते. व्हाईट कलरचं आहे. पुढे आली एवढं लावाली बघ कसली. डॉल्फिन दिसल्यावर आम्हाला कुठेतरी मनाला समाधानी वाटली की बाबा आलेल्याचा कुठेतरी फायदा झाला. डॉल्फिन अशी होती की सारखी मुंगसासारखी तोंड दाखवून पटकन निघून जायची. अपेक्षा नसतानाही आम्हाला बऱ्यापैकी डॉल्फिन दिसल्या. डॉल्फिन बघून पुढच्या लोकेशनसाठी निघालो. तर भरपूर लागत होतं पण छान वाटत होतं. बोटी जरा पुढे जाऊन बसले, म्हटलं जरा फोटो तरी काढायला येतील म्हणून मी पुढे जाऊन बसले. व्ह्यू तर खूप छान होता, तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय ते. मग त्याने नेक्स्ट लोकेशन आम्हाला हा सगळ्यात जुनं जेल दाखवलं. हे खूप जुनं सेंट्रल जेल आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला. किल्ला आहे आणि हे जुनं जेल आता नवीन बनवलंय. रिटर्न जायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं आता थोडे फोटो तरी काढूयात. मग फोटो आणि थोडेसे व्हिडिओ आणि थोडे रील बनवल्या. मग आईचा आणि आत्याचा पण थोडा फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यांची पाठीमागची नारळाची झाडं तेच खूप छान वाटत होते. आमची राईड संपली आणि बोट किनाऱ्याला आली. तर सगळ्यांना म्हटलं चला आपले पैसे संपलेत आता निघूयात, उतरा सगळ्यांनी पटपट खाली. मग सगळं एक एक करून उतरायला सुरुवात केली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूयात नेक्स्ट लोकेशन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.